नवीन वर्षात UPI संदर्भात मोठा बदल करण्यात येतोय। तुम्ही जीपे, फोनपे, पेटीएम अशा UPI ॲप्सचे युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीपे, फोनपे, पेटीएम आणि भारत पे यासारख्या सगळ्या UPI पेमेंट ॲप्समधल्या निष्क्रिय अकाउंट्सला ब्लॉक करण्यास सांगितलंय। ज्यांनी गेल्या 1 वर्षापासून आपलं UPI ॲपमधलं अकाउंट वापरलंच नाहीये त्यांना ते सगळे अकाउंट्स आता बंद करावे लागणार आहेत किंवा ते ब्लॉक होणार आहेत। कारण प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही वापरत नसलेला नंबर जो जुना आहे त्याच सिम कार्डचा नंबर जर तुमच्या UPI ॲप थ्रू बँकेला जोडला गेला असेल आणि चुकून नवीन नंबर बँकेशी जोडायचा राहिला असेल तर गोंधळ होऊ शकतो। कारण तुमच्या जुन्या सिम कार्डचा नंबर ज्या व्यक्तीला मिळाला आहे तो तुमच्या त्या नंबरवर UPI अकाउंट पुन्हा ॲक्टिवेट करू शकतो। आणि याच प्रॉब्लेमपासून वाचण्यासाठी सगळ्या डिॲक्टिवेट UPI अकाउंट्सला बंद करण्याचे आदेश आहेत।